नमस्कार, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आपण न्यूजरूममध्ये आहोत. न्यूजरूममध्ये ज्या घडामोडी सातत्यानं राज्यभरात, देशात, जगात घडत असतात, त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळतात, प्रश्न निर्माण होतात आणि त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण न्यूजरूममध्ये करत असतो. आणि यासाठी म्हणून आपण न्यूजरूममध्ये बोलवतो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना. या सिरीजमध्ये आज आपल्याबरोबर आहेत विनायक मेटे. विनायक मेटे हे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. येत्या 24 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारक जे आहे त्याचं भूमिपूजन केलं जाईल अशा पद्धतीची घोषणा झालेली आहे. 24 तारखेला हा कार्यक्रम होणार आहे. मात्र या स्मारकाच्या आड येणारे अनेक अडसर जे आहेत ते काही दूर होत आहेत असं चित्र दिसत नाही. मच्छीमार भूमिपुत्र मुंबईचा आता तो विरोध करायला उतरला. काय अडचण आहे, का म्हणून हा विरोध होतो आहे? नाही, असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही तमाम महाराष्ट्राची इच्छा होती आणि ती आता जवळपास पूर्ण होताना आपल्याला दिसते, पाहायला मिळते. येत्या 24 तारखेला माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते याचं भूमिपूजन जलपूजन संपन्न होणार आहे. या अनुषंगाने हे जे स्मारक आहे ते समुद्रात होत आहे. म्हणजे गिरगाव चौपाटीपासून जवळपास 3-3.5 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. तर त्या ठिकाणी काही मच्छीमार समाजांचं असं म्हणणं आहे की बघा आम्हाला थोडीशी अडचण होईल, त्रास होईल, अशा पद्धतीच्या त्यांच्या भावना आहेत. परंतु मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्या सगळ्या मच्छीमार बांधवांना परवाच्या 3 दिवसापूर्वीच बोलवलं. त्यांच्याशी बऱ्यापैकी चर्चा झाली. चर्चा झाल्याच्या नंतर ते बऱ्यापैकी समाधानी झालेले. परंतु ज्या आणखीन त्यांचं जे समाधान करणं किंवा त्यांना प्रश्नाची उत्तरं जी मिळणं गरजेचं आहे, त्याकरता त्यांनी मुख्यमंत्र्याकडं आमची बैठक लावा म्हणून सांगितलेलं आहे. आज माननीय मुख्यमंत्र्याकडं 9:30 वाजता त्यांची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी सगळ्या मच्छीमार बांधवांचं शंकेचं निरसन होईल. आणि आमची स्वतःची भावना आम्ही स्पष्टपणे सांगितलेली की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्य निर्मितीमध्ये मच्छीमार बांधवांचे अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होते. त्यांचं योगदान आहे, त्यांच्या योगदानामुळे स्वराज्य निर्माण झालेलं आहे. त्यामुळं मच्छीमार बांधवांना कुठं हे करून हे स्मारक आमची करायची काही इच्छा असू शकत नाही. त्यामुळे विरोध असा काही फारसा राहणार नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे. एकीकडे मच्छीमारांचा विरोध आहे तर तुमचा सहकारी पक्ष असलेला युतीतला शिवसेना जर सन्मानानं वागणूक द्याल तर येऊ, अन्यथा येणार नाही अशी भाषा करतोय. उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी कार्यक्रम थोडा बाहेर लावून घेतला आहे. ते मे बी पंतप्रधानांच्या त्या दिवसाच्या कार्यक्रमाला हजर राहतील की नाही हा प्रश्न आहे. अशा स्वरूपामध्ये की शिवसेनेसारखा एक प्रमुख पक्ष जो शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करत आला आहे, तो तुमच्यापासून याच मुद्द्यावर दुरावताना पाहायला मिळतो आहे. नाही, आता असं आहे की उद्धवजी ठाकरे एक महायुतीचे नेते आहेत, महाराष्ट्राचे सुद्धा नेते आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक हा काय कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाही आहे किंवा कोणताही हे नाही आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे, शासनाचा कार्यक्रम आहे. तर या महायुतीचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी म्हणजे माझी स्वतःची इच्छा आहे आणि मुख्यमंत्र्याची पण इच्छा आहे. आणि त्या अनुषंगानं त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. मला असं वाटत नाही की म्हणजे कुठं काही अडचण असावी किंवा त्यांची कुठं अवमान होत असावे असं मला काही वाटत नाही, किंवा माझ्या तरी माहितीमध्ये तसं अजिबात नाही. कारण सन्माननीय मुख्यमंत्र्यांची माझी जी या संदर्भात जेव्हा चर्चा झाली तेव्हा सन्मानानं या सगळ्या नेत्यांना बोलवायचं ठरवलेलं होतं. तुम्ही शरद पवारांना पण बोलवलं या कार्यक्रमाला? नाही, उद्धव ठाकरेजींना तर निश्चितपणे बोलवलं. पण शरद पवारचं साहेबांचं मला वाटतं पुण्याला मेट्रोचं पण आहे, त्या ठिकाणी कदाचित असतील, पण मला त्याचं सांगता येणार नाही. मेटे साहेब, आता एक तुमचं ज्याला अनेक वर्ष तुम्ही ज्या स्वप्नाला खतपाणी घातलं त्याचं एक स्वप्न आता पूर्ण होतं असं दिसतंय. 24 तारखेला भूमिपूजन शिवस्मारकाचं होत आहे. पण हे मोठं स्वप्न पूर्ण होत असताना त्याच्या तुलनेत छोटं पण तेवढंच व्यक्तिगत पातळीला महत्त्वाचं असणारं स्वप्न होतं मंत्रिपदाचं. ते पूर्णत्व असं अजून झालेलं नाही. ही खंत घेऊन तुम्ही त्या उपस्थित राहाल त्या कार्यक्रमाला? ही खंत असेल त्यावेळी मनामध्ये? तसं जे कसं आहे, माझा पिंड मुळामध्ये राजकारणाचा नाही आहे.
दुर्दैवाने माझ्याबद्दलचे गैरसमजच जास्त पसरले गेलेत आतापर्यंत. मी म्हणजे नाईलाज असतो राजकारणामध्ये आलो. मी जे आयुष्यामध्ये 2 स्वप्न पाहिले होते की एक मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि दुसरं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पूर्ण व्हावं. आणि मागच्या काळामध्ये सुद्धा मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून मी समाजकारणाची सुरुवात केली. समाजकारण करत असताना जे प्रश्न आहेत ते सुटत नाहीत म्हणून नाईलाजास्तव राजकारण करायचे आम्हाला निर्णय घ्यावा लागला. मग राजकारणात गेल्यानंतर त्या काळामध्ये या प्रश्नाला न्याय देऊ असं त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने नंतरच्या आघाडी सरकारनं सांगितलं म्हणून मी सोबत होतो. दुर्दैवाने त्या काळामध्ये त्या गोष्टी झाल्या नाही म्हणून मग मी आत्ता यावेळेस केवळ या 2 प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनंच महायुतीच्या सोबत येण्याचं काम मी केलं. असं करत असताना हे निश्चित आहे की सामाजिक प्रश्न सोडवत असताना, स्मारकाचा प्रश्न सोडवत असताना राजकीयसुद्धा आमचं बोलणं झालेलं होतं. मग त्याच्यामध्ये आम्हाला विधानसभेमध्ये जागा देण्याच्याबद्दलचं असतील, महामंडळामध्ये सहभागी करून आणि मंत्रिमंडळामध्ये प्रत्यक्ष कॅबिनेटमध्ये सहभागी करून घेण्याचं असेल. आता दुर्दैवाने त्यांनी तो भारतीय जनता पक्षाने शब्द दिलेला होता तो आणखीन पाळलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि तोही नेमका माझ्या एकट्याबद्दलच पाळलेला नाही, बाकी सगळ्याच्याबद्दल पाळला. मला उलट आनंद आहे त्याचा. आमचे सहकारी सगळे त्याच्यामध्ये काम करत आहेत, चांगलं करायचा प्रयत्न करतात, मला आनंद आहे. पण माझं का तरी हे केलं, शब्द पाळला नाही, हे माझ्यापेक्षा ते सांगू शकतील. परंतु मला समाधान या गोष्टीचं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्याबद्दलसुद्धा हे सरकार प्रयत्न करत आहे. आणि स्मारकाचं सुद्धा माझं जे स्वप्न आहे हे स्वप्न तर मी केवळ एकट्याने पाहिलेलं होतं आणि तेव्हापासून 87-88 पासून हे स्वप्न आतापर्यंत पूर्ण होतं आहे. आणि त्याची मुहूर्तवेळ देशाचे पंतप्रधान येऊन करतायत, याच्यापेक्षा काय मोठं आहे. शेवटी मंत्रिपद मिळवायचं किंवा अन्य कोणतीही पदं मिळवत त्याच्यातून जे काम करायचं आहे ते न होता सुद्धा जर आपण करू शकत असेल तर काय त्याचं खंत बाळगायचं काही कारण नाही. तुम्हाला हे मंत्रीपद पंकजा मुंडेमुळे नाही मिळालं असं त्यांच्या सगळ्या राजकीय सगळे चर्चा एक होती की पंकजा मुंडेमुळे तुम्हाला डावललं गेलं, त्यांनी काहीतरी राजकीय खेळी केली आणि तुमचं मंत्रिपद मराठवाड्यात पॅरलल नेतृत्व, मुळात धनंजय मुंडेंचा त्रास काय कमी आहे, अशावेळी आणखी एक मेटेंचा तयार होऊ नये, तो सुद्धा मराठा समाजाच्या लीडरचा, म्हणून केलेली ती खेळी होती. नाही, मला असं वाटत नाही की ते एवढे छोटे विचार करत असतील. परंतु एक आहे की मला डावललं आहे ही तर वस्तुस्थिती आहे. का डावललं मी मग सांगितलं तसं ते भारतीय जनता पक्ष सांगू शकतील. परंतु पंकजा मुंडे यांच्यामुळं मला डावललं असेल एवढं भारतीय जनता पक्ष मला वाटतं लहान विचाराचा निश्चितपणाने नाही. एका व्यक्तीमुळं कुणाला तरी सहकार्यांना डावलतो आहे का त्यांच्या अनेक बैठका होतात, चिंतन होतं, मनन होतं, त्याच्यानंतर ते काही निर्णय हे घेत असतात. आणि म्हणून केवळ एखाद्याने विरोध केला म्हणून त्यामुळं त्यांच्यावर खापर फोडणं मला काही बरोबर वाटत नाही. राहिला प्रश्न नेतृत्वाचा, मला असं वाटत नाही त्यांचं नेतृत्व हे एक वंजारा समाजाच्या माध्यमातून त्यांचं फुलता येत चाललेलं आहे. माझं नेतृत्व हे मराठा समाजाच्या माध्यमातून फुलत चाललेलं आहे. त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे, माझा मतदारसंघ वेगळा आहे. जिल्हा जरी एकत्र असले तसं आमचा डायरेक्ट क्लॅश त्यांचा भावा बहिणीचा जसा आहे तसा माझा आणि त्यांचा होत नाही. छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, त्या प्रत्येक ठिकाणीच होतात. बीडच्या राजकारणामध्ये मुख्यतः पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, धनंजय मुंडे, पंडित अण्णा, इतकी वेगवेगळी केंद्र आहेत राजकारणाची. अशा सगळ्या केंद्रांमध्ये आणखी एक नवीन सत्ता केंद्र तयार होऊ नये ही भीती तर पंकजा मुंडेंना होतेच ना तुमच्या रूपानं. नाही, आता भीती होती की नाही होती हे ते सांगू शकतील जास्त. परंतु कुणाला भीती म्हणजे मला मंत्रिपद भेटलं म्हणून जास्त काही माझं हे होईल आणि नाही भेटलं म्हणून मी काही संपवून जाईल अशी परिस्थिती नाही. मला संपवण्याचा प्रयत्न आज नाही, गेल्या अनेक वर्षापासून अनेकांनी केले, ते संपत गेले, पण मी संपलेलो नाही. त्यामुळं मला त्याची कशाची भीती वाटत नाही. मेटे साहेब, मराठ्यांनी आरक्षणासाठी मोर्चा काढला, त्यानंतर काही भागात ओबीसी लोकांनी काढला, ओबीसीच्या लोकांनी काढला आणि त्यानंतर नाना पाटेकरांनी असं म्हटलं की सगळे एकत्र येऊन जातीभेद विसरून एकत्र मोर्चा काढायला पाहिजे. तुमची भूमिका काय त्याविषयी? म्हटलं नाना पाटेकरांनी म्हटलं होतं की जातीभेद विसरून एकत्र मोर्चा का नाही काढत, तुमची भूमिका काय त्याविषयी? मोर्चा कशासाठी काढायचा हे त्यांनी सांगायला पाहिजे ना. मोर्चा काढायचा सगळ्यांनी एकत्र येऊन, पण कशासाठी काढायचा? आरक्षणासाठी काढायचं का काय?
मुळामध्ये असं आहे की आपल्या देशामध्ये जातीवर आधारित आपल्या आरक्षणाच्या सगळे सुरुवात झालेली आहे. ते स्वातंत्र्याच्या अगोदरपासून आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जे जेव्हा भूमिका घेतली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, तेव्हा आज जे नानासाहेब पाटेकर म्हणतात ते त्यावेळेस त्यांनी बोललेलं आहे. आम्ही स्वतः 1982ला जो मोर्चा काढला 22 मार्चला, त्या मोर्चामध्ये मी स्वतः झेंडा घेऊन होतो. तेव्हा त्यांची मागणी काय होती की आत्ताचं रिझर्वेशन बंद करावं आणि श्रीमंत आणि गरीब हे दोन भाग मानावेत, जातीभेद मानू नये, धर्मभेद बांधू नये, फक्त गरीब जो असेल कोणत्या जाती धर्माचं त्यालाच फक्त रिझर्वेशन द्यावं आणि श्रीमंताला देऊ नये, कोणत्याही असो, ही भूमिका घेतली होती. समान नागरी कायदा असावा ही घेतलेली होती. असे भूमिका घेतल्या होत्या. पण सगळ्यांनी विरोध केला ना. त्यावेळेस मला या सांगायला मोठा आनंद वाटेल, तुम्हाला ऐकायला सुद्धा गंमत वाटेल. त्यावेळेस आज जे ओबीसी म्हणणारे आहेत आणि आमच्या म्हणजे मराठा समाजाला टीका टिप्पणी करे, हे सगळे ओबीसीची मंडळी हे आमच्यासोबत 82च्या मोर्चामध्ये होते. आम्ही ते एकच झेंडा घेऊन पुढं होत होतो, घोषणा देत होतो सगळं हे करायला. परंतु आज परिस्थिती वेगळी. त्यांना नंतर मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार व्ही.पी. सिंगानं मंडल आयोग बंद केला, तो बाहेर काढला. त्याच्यानंतर ते लागू झाला, महाराष्ट्रात प्रथम लागू झाला आणि मग मराठा समाजाच्यामधून किंवा अन्य समाजापासून ओबीसी समाज बाहेर पडला आणि मग त्यांना आरक्षण मिळालं. मराठा समाज आणि बाकी समाज तसंच राहा. पण ती मागणी मात्र पूर्ण होऊ शकली नाही. आणि माझं ठाम मत आहे की ही भूमिका भाषणाला चांगली आहे, आदर्श म्हणून चांगली आहे, परंतु सध्याचं देशाचं राज्याचं राजकारण पाहता जो बेस आहे तो पाहता जाती आधारित राजकारणाचे बेस व्हायला लागलेत, धर्म आधारित राजकारणाचे बेस व्हायला लागलेला आहे पाया त्याचा. मग अशा परिस्थितीत कुणीही ह्या सगळ्या रिझर्वेशन असणाऱ्या मंडळीला अंगावर घेणार नाही. त्यामुळं आदर्श जरी चांगला असेल तो आदर्श म्हणूनच भाषणं होतील, प्रत्यक्षात ते येणं शक्य होणार मेटे नाही. साहेब एक प्रश्न आहे. मराठा मोर्चांचा बाबतीतलं जे नेतृत्व भूषवण्याचा तुम्ही एक श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला गेला होता, असं तुमच्यावरती आरोप थेट झाले होते तुमच्याच मराठा मोर्चांच्या इतर नेत्यांकडनं. नाही, याबद्दल मी एकच आपल्याला सांगू शकेल. मला फक्त एकाच ठिकाणी तसं एका व्यक्तीने, औरंगाबादच्या एका व्यक्तीने तसं माझ्यावर आरोप केला होता, बाकी कोणीही केलेला नव्हता. त्या व्यक्ती होता एका संघटनेचं. दुर्दैवाने मला सांगायला मोठं वाईट वाटतं की त्या संघटनेने सुरुवातीला जेव्हा औरंगाबादला मोर्चा निघाला पहिला, त्या संघटनेनेच त्या मोर्चाला विरोधक काढायचं पत्रकं त्याच वक्त्यांनी काढलं होतं. मग तो मुद्दा वेगळा. मुद्दा असा आहे की मी पहिल्या मोर्चापासून या सगळ्या याच्याशी संबंधित होतो. एवढंच नाही तर मी मुख्यमंत्र्याला सुद्धा त्याच्या कल्पना देत होतो की असं अशा पद्धतीचं होत चाललेलं आहे, तुम्ही स्वतः लक्ष घाला, नाही तर प्रश्न मोठा होईल, हे मी त्यांना पूर्वीपासून सांगत होतो. म्हणजे नाही असो, त्यांच्या काही गोष्टीमुळे त्यांनी लक्ष दिलं नाही दिलं तो त्यांचा भाग आहे. पण नंतरच्या काळामध्ये प्रत्येक मोर्चाशी संबंधित मी व्यक्तिशः विनायक मेटे तिथं हजर असलं पाहिजे नसलं पाहिजे हा मुद्दा नाही. माझी जी संघटना आहे शिवसंग्राम संघटना, ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये अग्रभागी आहे ना त्याच्यामध्ये. पण मी नाही. पण असं एकही, मी स्वतः बीडच्या मोर्चामध्ये हजर होतो, नागपूरच्या मोर्चामध्ये हजर होतो, बीडच्या मोर्चामध्ये सुद्धा सगळ्यात शेवटी मी होतो. पण सगळी गोष्ट करायला मी होतो. म्हणजे पहिली मीटिंग घेण्यापासून ते सगळं त्याचं जनगणमन साफसफाई करेपर्यंत मी होतो, सगळं नियोजन वगैरे माझं होतं. पण मी पुढं नाही. त्या दिवशी उलट मी मीडियाला एक बाईटसुद्धा देण्याचं टाळलं. मी सगळ्याला सांगितलं बाकी जे होते त्यांचे बाईट घ्या, मी अजिबात देणार. नागपूरला सुद्धा तेच केलं मी. उलट मीच एकमेव असा आहे की कुठेही श्रेय घ्यायचा प्रयत्न केला नाही. आणि त्यामुळंच प्रसन्नाजी माझ्यावर असे आक्षेप यायला लागले की तुम्ही थोडंसं बाजूला झालेलं दिसताय, तुम्ही जरा थोडंसं लांब झालेलं दिसताय किंवा तुम्हाला बाजूला ठेवलेलं दिसतं आहे. असं नाही. जेव्हा हे सगळे मंडळी जिल्ह्यातून जात आहेत तेव्हा आपण त्याच्या पाठीमागं राहणं गरजेचं आहे. आणि माझी स्वतःची ही धारणा आहे की प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून नवीन नेतृत्व आज मराठा समाजात येण्याची गरज आहे.
हे जुने झालेले जे अनेक नेतृत्व आहे ना त्याच वाटेनं चाललेले आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं भलं होणार नाही याच्यावर माझा विश्वास आहे. मेटे साहेब, आपण आपले 2 सहकारी होते, यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला. त्यानंतर आपण एक नाराजी व्यक्त केली होती आणि सरकारला एक प्रकारे अल्टिमेटम दिला होता. दिवाळीनंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ असं बोलला होता. दिवाळी झाली, नवीन वर्ष आलं, आपला जो निर्णय होता तो सरकारचा पाठिंबा काढून घेणारा हाच निर्णय म्हणायचा का मग? नाही, आपण म्हणताय ते बरोबर आहे. जेव्हा हे झालं तेव्हा मी अत्यंत नाराजीनं, खरं तर ते नाराजी आजसुद्धा माझी कायम आहे. कारण नाराज होण्यासारखंच बाब आहे की आश्वासन दिल्याच्या नंतर, शब्द दिल्याच्या नंतर ते न पाळणं हे काही चांगलं लक्षण नाही. त्याची नाराजगी असणं साहजिक आहे, त्याच्यात दुमत असायचं काही कारण नाही. पण म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक लावली. ती बैठक एवढी मोठी झाली की त्याला मेळाव्याचं स्वरूप आलं आणि मग ती बैठकीमध्ये आम्ही ठरवलं होतं की आपण एक इथपर्यंत आम्ही करू. पण तिथं चंद्रकांत दादा आले, ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनी आमची समजूत काढली आणि सांगितलं की तुम्ही थोडंसं ही घ्या, हळूनं घ्या. आम्ही निश्चितपणाने काही आमच्या अडचणी आहेत त्या दूर करून तुम्हाला जो आम्ही शब्द दिला आहे तो पाळायचं काम आम्ही निश्चित करतो, म्हणून आम्ही थांबलो. तुम्ही म्हणालात भाजप सरकार शब्द पाळत नाही. मराठा आरक्षण हे सरकार देईल का? आणि तो शब्द त्यांनी पाळला नाही तर तुमची भूमिका काय असेल? नाही, उघडपणा नाही असं आहे की नंबर एक तुम्ही जो बोलला ती आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार, त्याच्यापेक्षा देवेंद्रजी फडणवीस हे आरक्षणाच्या बाजूचं, मराठा समाजाला न्याय मिळावा या बाजूचे निश्चित आहे. मी अनेक वेळा त्यांच्याशी या संदर्भामध्ये सातत्यानं चर्चा करतो आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा सरकार आलं तेव्हा फक्त अध्यादेश काढला होता, त्याचा कायदा झालेला नव्हता. अध्यादेशाला स्थगिती आल्याबरोबर मी देवेंद्रजींना सांगितलं की आपण मुख्यमंत्री साहेब, आपण याच्यावर कायदा करणं गरजेचं आहे फार लवकर. त्यांनी ताबडतोब सगळ्या पक्षातल्या लोकांना विश्वासात घेऊन, आमची बैठक घेऊन सगळं करून ताबडतोब लगेच कायदा नागपूरच्या अधिवेशनात आणायचं काम केलं आणि तो एका मतानं पास करून द्यायचं काम त्यांनी केलं ताबडतोब. जर भाजप सरकार सकारात्मक होतं मराठा आरक्षणासाठी तर मग हे 30-40 मोर्चे काढायची गरज का पडली? सांगतो ना असं. त्यामुळं ते अध्यादेश काढला. अध्यादेशाच्या नंतरसुद्धा मग प्रश्न असा आला की त्याचे इम्प्लिमेंट, त्यालासुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले, त्याच्यावर स्थगिती आली. मग मी त्यांना म्हणालो की याच्यावर स्थगिती आली, मग जेवढं आरक्षण मिळाल्यापासून जे स्थगिती मिळण्यापर्यंतच्या कालावधीमधले जे लोक आहेत, ज्या जागा निघाल्या आहेत, त्यांना आपण न्याय देऊ. त्याच्यासाठी ताबडतोबीने त्यांनी आदेश काढले की हे सगळ्यांना भरती करून घ्या. मग त्यालाही स्थगिती दिली. दुसरा परत आदेश काढला. जे म्हणून ते त्यांनी सगळं केलं. नंतर कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये काही अशा अडचणी होत्या की त्या इथं सांगणं बरोबर नाही, म्हणून त्या अडचणीमुळं ती जी हिअरिंग होती, सुनावणी होती, ती पुढं येत गेली. नंतर कोर्ट बदलत गेले, ते लवकर मग हायकोर्ट चीफ जस्टिस बसले नाही आणि त्या वेळ लागत बराच वेळ लागला. आत्ता ते 30 तारखेला, उद्याच्या जानेवारीला या अंतिम सुनावणी जी आहे, या अंतिम सुनावणीमध्ये म्हणजे स्थगिती मिळत असताना जे सन्मान्य हायकोर्टाने जे मत व्यक्त केलं होतं, कोणते पुराव्याची गरज आहे आणखीन, ते पुरावे नारायण राणे समितीच्या वेगळे पुरावे असे आम्ही जमा केलेले आणि ते आता दाखल करायचं काम आम्ही केलं आहे हायकोर्टामध्ये. हा एक बाब. तुम्ही म्हणता की हे सगळं असलं तरी मग मोर्चा काढायची गरज काय? मोर्चाला कारण एक असं झालेलं आहे की 2 गोष्टी. एक ते कोपर्डीची घटना दुर्दैवाने घडली आणि अत्यंत वाईट घडली ती, त्याचा सगळ्याला संताप आला होता, ती एक घडली. त्यानंतर मग हे 2 आरक्षण मिळालं, त्याला स्थगिती आली आणि लवकर सुनावणी होईना. काही अशा गोष्टी असतात की त्या बाहेर आपण बोलू शकत नाहीत. अशा गोष्टी घडल्यामुळं सुनावणीला जवळपास 2 वर्षाचा कालावधी लागला. त्यामुळं लोकांना थोडं अस्वस्थता आली, विशेषतः तरुण वर्गामध्ये अस्वस्थता. आपल्याबद्दल खरोखरच न्याय मिळणार आहे का नाही मिळणार आहे, हे सरकार करणार आहे का नाही करणार, ह्या अस्वस्थतेमधून हे सगळ्या मोर्चाची सुरुवात झाली आणि त्याची परिणिती आज आपण पाहतोय. मेटेजी, या मोर्चांच्या अनुषंगाने आता ज्या टर्नला हा मोर्चे पोचलेले आहेत, आता एक मराठा आरक्षण समिती बनवण्यात आली, त्याच्यातून पी.बी. सावंत बाहेर पडले आणि आता एक सूर असा पी.बी. सावंत म्हणा किंवा बाकीची काही मंडळी पण आहेत अशी, ती म्हणतायत की हा मोर्चाचा आता नेतृत्व आणि एकूणच वेगळीच दिशा लागलेली आहे या मोर्चाला. या आताच्या मोर्चाच्या कंडिशनबद्दल तुम्ही कसं बघता?
खरं आहे ते, त्यांचं म्हणणं काही चुकीचं आहे असं नाही. जे म्हणजे आत्तापर्यंत जे काही मोर्चे झाले त्याच्यामध्ये अलीकडच्या 5-7 मोर्चापासून हळूहळू याला वेगळं वळण लागत चाललं. पूर्वी केवळ समाज आणि त्याचे प्रश्न आणि त्याची सोडवणूक एवढ्या मर्यादेपर्यंत हे सगळे पक्षाचे, सगळ्या गटाचे तटाचे लोक त्याच्यात सामील होत होते. ज्या महिला बाहेर निघत नव्हत्या त्यासुद्धा मुलाबाळाचं बाहेर पडल्या. हे समाजाचं कर्तृत्व होतं, समाजाचं एकत्र होतं. पण या सगळ्याचा आपण लाभ मिळवावा याच्याकरता काही मंडळी मग कार्यरत झाली आणि मग त्याने इकडं वळ तिकडं वळ असं सगळं सुरू झालेलं आहे. त्यामुळं मग त्याच्यामध्ये ताळमेळ अलीकडच्या ह्याच्यामध्ये राहिला नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून नागपूरला जो मोर्चा झाला तो इतर जसे मोर्चे झाले तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये तो मोर्चा यशस्वी झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे त्याचं कारण आहे खरं. एक नंबर 2, ते मोर्चा झाल्याच्या नंतर जेव्हा त्या 15, 16, 20 वर्षाच्या मुली होत्या, त्या मुली चांगल्या असतील, हुशार असतील, पण त्या मुली जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे गेल्या चांगलं झालं, त्यांनी निवेदन दिलं वगैरे चांगलं झालं, पण त्यांना पाठवणं आणि त्या मुलीबरोबर चर्चा करणं हे बरोबर नाही. एवढ्या 12 कोटी महाराष्ट्रामध्ये आपण जर 30-35% मराठा समाज म्हणतोय तर मग 3.5-4 कोटीचा मराठा समाजाचा जे प्रतिनिधित्व, ज्या मुली जरी चांगल्या असतील बिचाऱ्या, त्यांना जरी पाठ केला असेल, काही अभ्यास केला असेल तरी त्या परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला एवढ्या मोठ्या समाजाचं एवढे मोठे महत्त्वाचे इश्यू चर्चा करायची असेल तर समाजातले या प्रश्नाचे अभ्यास असणारे, त्याच्यातले तज्ज्ञ असणारे, त्याचं कायद्याचं सुद्धा विधिज्ञ अशा मंडळी 20, 25, 50 असे सगळे गट तट पक्ष सगळे बाजूला ठेवून ते एकत्र करणं गरजेचं आहे. त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढणं गरजेचं आहे. ही पद्धत नाही. ही पद्धत कसं आहे की श्रेय घेण्याची पद्धती धाव, आता कोण पुढं चालतोय असं झालं आहे. हे दुर्दैव आहे मराठा समाजाचं की हे जो शाप आहे अनेक वर्षाचा तो या निमित्तानं पुढे येऊ पाहतोय अजून. सर, तुम्ही आता म्हणतात की काही मंडळींनी इकडे ओढ तिकडे ओढ असं केलं, तर नेमकी ती मंडळी कोण आहेत? त्याच्यातून मला अजून परत काही वाद निर्माण करायचा नाही, कारण मी शक्यतो याच्यामध्ये वाद म्हणजे निर्माण आता होणार नाही. उदाहरणार्थ समजा, तुम्ही नाव नका घेऊ, पण उदाहरणार्थ उघड्या डोळ्यांनी परिस्थिती दिसते की संभाजी ब्रिगेड सारखी संघटना की जी पण बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होते, ती ह्या मोर्चा झाल्यानंतरच्याच पिरियडमध्ये तिचं रूपांतर राजकीय पक्षात होतं. याच्यात काही संबंध जोडायचा की नाही? नाही, असं आहे की जे 2 भाग आहेत. संभाजी ब्रिगेड ते त्यांच्या पद्धतीनं समाजाचं काम करते, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, विचार वेगळे आहेत, सगळे वेगळे. संभाजी ब्रिगेडनंच अगदी सुरुवातीला औरंगाबादमधले पहिल्या मोर्चाला विरोध केला होता, त्यांनीच पत्र काढलं होतं की असले. पण नंतर जेव्हा प्रतिसाद मिळायला लागले तेव्हा त्यांना चूक लक्षात आली आपली, त्यांनी लगेच ताबडतोब दुरुस्त केली आणि सगळ्या मोर्चामध्ये ते आग्रही होते. संभाजी ब्रिगेडच नाही तर बाकीच्याच सुद्धा संघटना, मग मराठा महासंघ असेल, शिवसंग्राम असेल, छावा असेल किंवा अन्य जे छोट्या मोठ्या अनेक संघटना आहेत, ह्या सगळ्या संघटना त्याच्यामध्ये सहभागी झाली. ह्या संघटनेच्या व्यतिरिक्त ह्या सगळा बाकीचा जो पक्ष आहेत, कोणत्याही पक्षामध्ये नसणारा जो वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, माथाडी वर्ग आहे, हे सगळे त्याच्यात सहभागी झाले ना आपल्या आपल्या ठिकाणी. म्हणजे याच्यामध्ये या मोर्चाने आता नेतृत्व, आतापर्यंत त्यांनी स्वतःचं एक प्रकारे कौतुक केलं की आम्ही चेहरा नसलेला मोर्चा, सगळा समाज रस्त्यावरती आला. पण आता जर का चेहरा नसलेल्या समाजाला आता चेहरा देण्याची गरज तयार झालेली आहे या मोर्चांना, आता ती वेळ आलेली आहे. चेहरा देण्याची गरज आहे, पण ते होणार नाही. त्याचं कारण की समाज मोठा आहे. हे समाज मोठा असल्यामुळं ते सगळीकडे विखुरला गेलेला आहे, सगळ्या पक्षामध्ये, सगळ्या संघटनामध्ये आणि प्रत्येक गावापासून ते मुंबईपर्यंत हा सगळा समाज आहे. त्यामुळे आणि नेतृत्व करणारा हा समाज आहे. त्यामुळे एका झेंड्याखाली यावं म्हणलं तर ते कधीच नाही येणार. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्य निर्माण करण्याकरता किती कष्ट सहन करावं लागले हे आपल्याला. त्यामुळं त्यांची सरता इथं कुणीच नाही, म्हणजे त्यांच्या नखाची बरोबरी आज करू शकत नाही. तर कोण असा एक माणूस निघणार आहे की त्याच्या झेंड्याखाली सगळे येणार आहेत? आपले राजकीय सगळे हिशोब ठेवून. अगदी विनायक मेटेजी, मुख्यतः आपला विषय शिवस्मारकाचा आणि त्या अनुषंगानं आपण थोडंसं का असो ना वेगळ्या वाटेने निघालो, कारण प्रश्न दोघंही जोडलेलेच आहे, मराठा आरक्षण आणि शिवस्मारक. पण शिवस्मारक जो 24 तारखेला आता भूमिपूजनासाठी येणार आहे,
100 कोटी रुपये साधारण सुरुवातीचा जो खर्च दाखवला गेला होता 2004 सालचा जर खर्च आपण बघितला तर 100 कोटी रुपयामध्ये हे स्मारक होईल असं सांगितलं गेलं होतं. आज जी किंमत सांगितली जाते ती 3600 कोटी रुपये आहे. 100 कोटीवरून 3600 कोटी रुपये होण्यापर्यंतची काय कारण आहेत? आणि दुसरं असं की 3600 कोटी रुपये खर्च करून खरोखर मराठा समाजाचं किंवा महाराष्ट्राचं यातून भलं होणार आहे का? निलेशजी, मी एक आपल्याला अगोदर सांगतो की पहिलं याचा फक्त 100 कोटीच खर्च आहे असं कुठंही कधी कुणी म्हटलेलं नाही. त्यावेळेस जे काही जेव्हा मान्यता ह्याला दिली आणि जेव्हा सांगितलं तेव्हा 100 कोटी रुपये याच्यासाठी आम्ही राखून ठेवू, म्हणजे सरकार राखून ठेवू असा तो भाग होता. प्राथमिक गरजेकरता प्राथमिक सर्वे असतील, त्याचे डेटा एकत्र करणं असेल, अनेक अभ्यास करण्याकरता याच्याकरता ते 100 कोटी रुपये राखून ठेवलेले होते. आता 3600 कोटी रुपयापर्यंत कसा गेला हा खर्च, तर त्याचं अतिशय टेक्निकली कारणं आहेत त्याचे. म्हणजे ते समुद्रामध्ये हा असा पद्धतीचा प्रकल्प महाराष्ट्रात देशामध्ये आपल्या भारतात कुठेही झालेला नाही. हा पहिलाच असा प्रकल्प आहे. त्यामुळे तो जो आयलंड आहे ते आयलंड व्यवस्थित करणं, त्याच्या बाजूनं चारही बाजूनं शिवकालीन तटबंदी निर्माण करणं, त्यानंतर 210 फुटाचा उंच ते मीटर 210 मीटरचं उंचीचा पुतळा, त्याच्यामध्ये 60% हा घोड्यावरचा पुतळा असणार आहे आणि 40%च्या भागाचा हा त्या खालची इमारत असणार आहे. असं त्याचा खर्च तो पूर्णपणे ॲल्युमिनियममध्ये असणार आहे. म्हणजे कधी तो गंजणार नाही, पिढ्यानं पिढ्या तो गंजणार नाही. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये स्टील वापरण्याचं सुद्धा त्या क्वालिटीचं वापरावं लागतं. प्रत्येक गोष्ट त्या समुद्राचं खारं पाणी, समुद्राचं ते हवा पाणी वारा ह्याचं असणारं सगळं कार्पट, याचे परिणाम, ह्या सगळ्याचे अभ्यास करून त्या सगळ्या गोष्टी एक 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 आम्हाला चॉईस करावं लागलं, ते निवडावं लागलेलं. ह्या सगळ्याचा खरं पण तिथं नुसतं बाकीचा माझा पहिल्या दिवसापासून आग्रह होता की स्मारक म्हणजे तिथं फक्त पुतळा नको आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या किमान राज्याभिषेकापर्यंत त्यांच्या आयुष्यातल्या काही एक 10-15 गोष्टी म्हणजे ही तिथं दाखवल्याच पाहिजेत. म्हणजे तिथं येणारा प्रत्येक माणूस जो कोणी असेल त्याला शिवाजी महाराज न वाचता येणाऱ्याला हे करता येणाऱ्याला सुद्धा कळाले पाहिजे. त्यांचं मोठेपण, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व, त्यांचं शूरपण, हे शिवकालीन वातावरण तिथं तयार करायचं आहे. अशा करता तिथं 3600 कोटी रुपये लागणार आहेत. नाही, आपण 3600 कोटीचं ज्यावेळेला म्हणतोय आणि शिवस्मारक उभं करून महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते जगासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करू. त्यानिमित्ताने आपण त्यांची जी कारकीर्द आहे ती समोर आणू शकू. पण खऱ्या स्वरूपात महाराजांचे स्मारक आहे ते गडकिल्ले महाराष्ट्रातले, आज त्याची जी विपरीत अशी परिस्थिती आहे, जी विपन्न अवस्था आहे, तिच्यावर आपण एकीकडे पैसा खर्च करत नाही, त्याला इथं 10 कोटी मिळत नाही आणि अशा वेळेला महाराजांचं एक स्मारक उभं करायला 3600 कोटी रुपये खर्च करतो. त्या स्मारकांचं काय ज्या महाराजांनी हयातीत उभे केले? हां, तो प्रश्न अनेक लोक काढतात, पण त्याबद्दल मी आपल्याला सांगतो. अगोदर मगाशी आपण एक प्रश्न विचारला, त्याचं अगोदर उत्तर देतो नंतर, की या 3600 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्राला काय भलं मिळणार आहे. मी आपल्याला एकच उदाहरण देतो. जे सिडनीचं मध्ये जे काही लोटस टेम्पल आणि त्यांनी समुद्रामध्ये हे केलेलं आहे, तिथला रिपोर्ट पण आम्ही मागून घेतला. अशा अनेक ठिकाणची रिपोर्ट मागून घेतली. ती होण्याच्या अगोदरची तिथली आर्थिक व्यवस्था किंवा आर्थिक इन्कम तिथलं आणि ती झाल्याच्या नंतर त्याचा फार मोठा फरक तिथल्या अर्थव्यवस्थेवर पडला. म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून अनेक साऱ्या गोष्टी. हे स्मारक झाल्याच्या नंतर मुंबईच्या मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक स्रोत मोठे निर्माण होतील वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि हे जास्त नाही, 12 ते 15 वर्षामध्ये जेवढे पैसे आपण लावू ते सगळे पैसे हे पूर्णपणाने नील होणार आहेत, असं सगळे हे तयार केलेले एक. पण आणि दुसरा मुद्दा असा आहे की महाराजांच्या बाबतीमध्ये पैशाचा प्रश्न हा येऊ शकत नाही. ते आपलं दैवत आहे. काय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तर स्वतः सांगितलं होतं की आपल्या वडिलांच्या कोणी जेवायचं किंवा अन्य कोणाच्या याचं खर्च कोणी हिशोबात धरतं का? वडिलाच्या पलीकडचे आहेत, हे तर आपलं दैवत आहे, त्याचा हिशोब असू शकत नाही. त्यामुळे तो भाग नाही. तरीही आम्ही ते सगळं हे केलेलं आहे. हवं या व्यतिरिक्त महाराजांचं जे काही वैभव होतं आणि त्यांची ताकद होती जी गड किल्ल्याची, ही गड किल्लेसुद्धा त्यांचं पुनरुज्जीवन करावं, डागडुजी करावी, पुनर्बांधणी करावी आणि त्याची देखरेखसुद्धा चांगली व्हावी,
याच्याकरता संपूर्ण गड किल्ले ज्या राज्यातले आहेत याचा आम्ही एक मॅपिंग केलेलं आहे. हे सगळे एकत्रीकरण केलं आणि मग प्रत्येक वर्षी किमान 10 तरी गड किल्ल्याची ही आपण संवर्धन, डागडुजी, पुनर्बांधणी हे करावी असं ठरवलं आणि त्याची सुरुवात रायगडापासून केली आहे. म्हणून 500 कोटी रुपयाचा तिथला आपण कार्यक्रम केला, शिवनेरीला केलं, सिंहगडला केलं. आता एक एक किल्ले आपण हे घेतोय, राजगड आहेत, असे अनेक किल्ले आपण आता प्रत्येक वर्षी घेतोय, त्या ठिकाणी निधी देतोय आणि जसं रायगड महोत्सव झाला तसा प्रत्येक किल्ल्याचा सुद्धा एक महोत्सव तिथल्या वैशिष्ट्यासह करायचा आणि ते लोकांपर्यंत सुद्धा घेऊन जायचं, अशी योजना सरकारनं ही गेल्या वर्षीपासूनच आखलेली आहे. म्हणून कुणालाही जरी शंका असेल की बाकीच्या गडकिल्ल्याचं काय, दुर्गाचं काय वगैरे सगळ्याचं, अशी काही शंका घ्यायचं कारण आहे. तिकडे सुद्धा शासनानं लक्ष द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. एक शेवटचा म्हणजे आम्हाला मेटे म्हटलं की शिवसंग्राम आठवतं, तुमचं मराठा आरक्षणाचं नेतृत्व आठवतं आणि त्यातून काही लोकांना माहिती आहे की तुमचा मराठवाड्यातला एक पुरस्कार आहे जो दरवर्षी तुम्ही देता काही निवडक तुम्हाला आवडणाऱ्या पत्रकारांना. पण त्याच्या पलीकडे विनायक मेटे उभे कसे राहिले, पहिलं आंदोलन कोणतं होतं हे बाकीच्या महाराष्ट्राला माहीत नाही, मराठवाड्याला माहिती आहे, पण ते आम्हाला सांगा, विनायक मेटे घडले कसे? खरं प्रसन्नाची खरं फार मोठा इतिहास आहे. मी अगदी लहान शाळेमध्ये कधी असताना शिवसेनेत होतात का, RSS मध्ये होतात का, भाजप तेव्हाच्या जनसंघात होतात का, काँग्रेसची काही पार्श्वभूमी आहे का घरची? माझ्या घरामध्ये 10 पिढ्यामध्ये साधं ग्रामपंचायतचं सुद्धा सदस्य मी आमदार होईपर्यंत कुणी नव्हतं. 10 पिढ्यामध्ये सुद्धा नाही. माझ्या गावामध्ये लाईटसुद्धा नव्हती, रस्ता नव्हता. अशा एक 500 लोकसंख्येच्या गावामधला मी एक छोट्याशा शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता. परंतु 10वीच्या करता मी शेजारीच 10वीला जात होतो. म्हणजे 4 किलोमीटर दररोज जायचं आणि 4 किलोमीटर यायचं. 8वी 9वी 10वीला असा माझा क्रम असताना पण 10वीला मी पास होईल की नाही होईल, कारण तिथलं वातावरण खेड्यातली शाळा ती एकदम तेवी मागास भागामध्ये एक शाळा मॅट्रिकची काढली पाहिजे यशस्वी अशा याच्यातली ती काढलेली. तिथं शिक्षकाचीच भांडणं लागायची, कुणी हजर राहायचं म्हणून, असे ते सगळ्या गोष्ट होतं. त्याविरुद्ध मी आंदोलन केलं होतं शिक्षकाच्या विरोधात, म्हणून मला पुष्कळ त्याचं शिक्षा पण दिली त्यांनी. पण त्याच्यामधून मला वाटलं की मला 10वीला पास करतील की नाही करतील मला माहिती नाही, म्हणून मी एक 3-4 महिन्याकरता बीडला फक्त अभ्यास म्हणजे इंग्लिश आणि गणित ह्या 2चा अभ्यास करायला मी आलो. त्या दरम्यान तिथं अण्णासाहेब पाटील आणि बाकीचे असे अनेक नेत्यांची मला भाषणं ऐकायला मिळाली. त्याच्यातून मला स्फूर्ती मिळाली की आपण सामाजिक काम केलं गेलं पाहिजे, राजकारणाचं काही अभ्यास खरं राहिलाच बाजूला शेवटी. नाही ना. पण नंतर मग मी परीक्षा द्यायला आलो, ऐन वेळेला परीक्षा द्यायला आलो. मला तिथं मग शिक्षक म्हणले तुला हॉल तिकीट देणार नाही, म्हणलं नका देऊ तुमची इच्छा. पण नंतर त्यांनी दिलं आणि 28 वर्गामध्ये विद्यार्थी असताना मी एकटाच फक्त पास झालो, बाकी कोणी पास झालं नाही, अशी परिस्थिती. नंतर मी 11वीला बीडला आल्याच्या नंतर मग या चळवळीमध्ये मी ओढला गेलो, मराठा महासंघाच्या आणि समाजाचं काम करायला लागलो. आणि मग समाजाचे त्या काळात PCR ॲक्ट होता, ॲट्रॉसिटी वगैरे हे नंतर अलीकडे आले, तर त्याचं जास्त हे चाललं होतं. म्हणजे अनेक ठिकाणी दलित समाजाचे, मराठा समाजाचे मारामारी व्हायचे, भांडणं व्हायचे, वेगवेगळे यायचे. त्याच्यामध्ये आम्ही जाऊन मग मिटवामिटवी करायचे. मग तसे प्रश्न हे आम्ही जेव्हा आमदाराकडे घेऊन जायचो तेव्हा हे तुम्ही विधानसभेत मांडा, इकडं कुणी मांडत नसतं. मग त्यांना भीती वाटायची आमदारांना की मराठा समाजाची बाजू जर घेतली तर दुसरे समाज नाराज होतील, दुसऱ्याची बाजू मांडली तर मराठा समाज, मग मांडायचंच नाही प्रश्न. मग आम्ही असा अनेक वर्ष विचार केल्यानंतर म्हणलं हे काही खरं नाही, आपणच आता आपण ह्याच्यातमध्ये किमान म्हणलं आपल्याला सरकार काय बनवायचं नाही, ताब्यात घ्यायचं नाही, मुख्यमंत्री व्हायचं नाही, काहीच नाही, पण प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे म्हणून सभागृहात गेलं पाहिजे, म्हणून आपण निवडणुका लढवल्या पाहिजे. मराठा महासंघ ठरवलं आणि 95ला मग आम्ही जायचं राजकारण करायचं ठरवलं. तर साहजिक आहे काँग्रेस त्यावेळेस मोठ्या जोरात होती. पवारसाहेब दिल्लीहून परत आले होते, नरसिंगरावनी पाठवलं होतं. मग आम्ही पवारसाहेबाच्या मागं लागलो, 6 महिने मागं लागलो. त्यांनी आम्हाला 5 मिनिटाची भेट पण दिली नाही. पण गोपीनाथरावजी मुंडे आमच्या जिल्ह्याचे असल्यामुळे त्यांना माहिती होतं की विनायक ह्याच्यामध्ये सगळं हे करतो आहे. मग त्यांना जेव्हा माहिती पडलं की हे आम्ही राजकारण करतो आहे आणि काही करून यावेळेस काय, ते स्वतःहून आले आमच्याकडं गोपीनाथराव मुंडे साहेब, आणि त्यांनी मग आम्हाला बाळासाहेबांकडे नेलं. आणि मग आम्हाला 95ला मराठा महासंघ, शिवसेना आणि भाजप अशी युती झाली. आणि त्याच्यातून मग त्यावेळेस हे अनेकाला माहिती नाही, त्यावेळेस खऱ्या अर्थानं
ह्या स्मारकाचा विषय आम्ही त्यांना मान्य करायला लावला आणि पहिली घोषणा शिवस्मारकाची 1996ला अधिकृतपणे मनोहर जोशी सर आणि गोपीनाथराव मुंडेंचा मी स्वतः मराठा महासंघाच्या वतीनं सत्कार केला. तिथं त्यांनी घोषणा केली की सरकार हे बांधेल 14 जुलै 1996ला आणि तिथपासूनचा हा प्रवास आहे. आणि मी तिथं मग ठरवलं की मी आमच्या बोलण्यातून हे ठरलं होतं की हे प्रश्न सोडवायचे आणि मग राजकीयसुद्धा आम्हाला प्रश्न मांडायला संधी द्यायची. म्हणून मला आमदार करायचं ठरलं म्हणून मी आमदार झालो. ती कोणत्याही पक्षाचा नाही, अखिल भारतीय मराठा महासंघ या नावानं मी आमदार झालो. त्याच्यानंतर मी कुठंच गेलो नाही. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नंतर शरद पवार साहेबांनी जेव्हा बंड केलं त्यांनी जेव्हा आम्हाला विनंती केली तेव्हा फक्त तिथं गेलो आणि तिथून आता इकडेच. बाकी मी कुठेही पक्ष बदलले नाही काय. तीसुद्धा जेही केलं मी तीसुद्धा केवळ ह्या दोनच विषयासाठी, एक मराठा समाजाचे आरक्षण आणि शिवाजी महाराज. व्यक्तिगत मला मंत्रिपद पाहिजे किंवा मला आमदारकीपद पाहिजे हे नाही. मला राष्ट्रवादीत काहीच अडचण नव्हती. मला कोणाची वेळ घ्यायची गरज नसायची. डायरेक्ट मी जायचो आणि तिथं आमदारकीची अडचण नव्हती मला काही. पण तरीही मी बदल केला आणि सांगून केला. असं नाही की मुकाट्या अनेक लोक करतात परस्पर जा तिकडं प्रवेश घ्या हार घ्या आणि नंतर बातम्या. मी नाही, अनेक दिवस चर्चा केली, चर्चा करून सांगितलं की मी स्पष्ट मी आता राहू शकत नाही. अगदी. विनायक मेटेजी आज आपल्याबरोबर होते. आज आपल्या न्यूजरूममध्ये आपण त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि मुख्यतः अस्मितेचं राजकारण जे महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं फोफावत आहे त्यामध्ये मराठा आरक्षण आणि शिवस्मारक हे प्रमुख दोन प्रश्न म्हणून गेल्या काळामध्ये म्हणजे गेल्या 2 दशकं सातत्यानं चर्चेचा विषय राहिले. अखेरीस पायाभरणी भूमिपूजन या स्वरूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सुरुवात जी आहे ती होताना पाहायला मिळते. प्रश्न अनेक कायम आहेत आजही की या स्मारकातून आपण खरोखर काय साध्य करणार आहोत याचं स्पष्टीकरण अजूनही मिळताना पाहायला मिळत नाही. निश्चितच महाराजांचं स्मारक होताना प्रत्येकाला पाहायला आवडेल, मग तो कोणत्याही समाजाचा जातीचा धर्माचा असला तरी. पण 3600 कोटी रुपयातून खरोखर पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी विकसित दिशेनं जाणार आहे का हा प्रश्न कायम आहे. पण या निमित्तानं आज आपण चर्चा केली, प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. निश्चितच एक 20 वर्षाचा लढा आज विनायक मेटे आणि त्यांच्या संघटनेचा यशस्वी होतोय, त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर, तुम्ही आज आमच्या न्यूजरूममध्ये आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. इथेच थांबूयात. बघत रहा जय महाराष्ट्र.